देवरी आमगाव गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम संत गतीने सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी अपूर्ण बांधकामाचा फटका वाहनधारकांना बसत आहे। अपघात दिशावळणावर वाहनधारक धोका पत्करून वाहतूक करण्यास विवश आहेत। देवरी आमगाव गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावर 57 किलोमीटर अंतरावरील रस्ते बांधकाम बजेटमध्ये तरतूद करण्यात आले व 2 टप्प्यात करण्यात आले। सदर बांधकाम 2 कंत्राटदार कंपनीला देण्यात आले, परंतु बांधकाम कालावधी पूर्ण होत असताना अद्यापही बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही। त्यामुळे नाले, कालवे तर रेल्वे मार्गावरून जाणारे पूल बांधकाम करण्यात आले नाही। तर या बांधकामावरील निर्माण कार्य संत गतीने सुरू असल्यामुळे या मार्गावर वाहतूक धोक्याची घंटा वाजत आहे। या राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे बांधकाम कंत्राटदार कंपनी सुरुवातीपासूनच निर्माण कार्य संत गतीने अनियमितता बाळगून कार्य करीत आहे। या महामार्गावर गोरठा कालव्यावरील कच्चे पूल धोक्याचे ठरले आहे। या पुलावरील खड्डे पडल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे, परंतु बांधकाम करणारी कंत्राट कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे। यामुळे वळणदार मार्गावरील वाहतूक धोक्याची घंटा वाजवत आहे। अनेक पूल धोक्याचे असून सुद्धा यावरील बांधकाम पूर्ण झाले नाही। पावसाळा सुरू असून या मार्गावरील कच्चे पूल धोक्याचे ठरले आहे। या कच्च्या पुलावरील खड्डे वाहनांचे अंदाज चुकवून मार्गक्रमण करीत आहेत, त्यामुळे धोका पत्करून प्रवास सुरू आहे। कधी पूर्ण होणार बांधकाम? या महामार्गावर सुरू असलेले बांधकाम कंत्राटदार कंपनी कधी पूर्ण करणार हा प्रश्न उपस्थित केला आहे। वाहतूक धोक्याची ठरली आहे। रस्ते बांधकाम व सांडपाणी नाल्यांची बांधकामे अपूर्ण आहेत। रेल्वे ब्रिज झाले नसल्याने मार्गक्रमण करण्यासाठी रेल्वे चौकीवर ताटकळत उभे राहावे लागत आहे। प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे। याकडे लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले आहे। आता नागरिक पुढाकार घेऊन यासाठी आंदोलन निदर्शने करणार अशी माहिती आमगार नगर परिषद संघर्ष समितीने दिली आहे। महाराष्ट्र राज्यातील 3 राज्यांना जोडणारा आमगाव देवरी राज्य महामार्ग अद्यापही अपूर्ण असल्यामुळे आणि ज्या कंत्राट कंपनीने बांधकाम आपल्या हाती घेतलं आहे, कंत्राट घेतलं आहे, अद्यापही या महामार्गावरील बांधकाम अपूर्ण आहे आणि त्यामुळे अनेक वाहनांना अपघातांना समोर जावं लागत आहे। या महामार्गावरील कंत्राट घेणाऱ्या कंपनीने अद्यापर्यंत रस्ते महामार्गावरील नाली, पुलं, नाल्यांचे बांधकामं, ब्रिजचे बांधकामं अद्यापही अपूर्ण ठेवले आहे आणि त्यामुळे या महामार्गावरील जे वाहतूक आहे ते खड्ड्यातून आपला प्रवास करत आहे। अनेक वाहनांना या ठिकाणी अपघातांना समोर जावं लागत आहे। आपण बघू शकता की हे बांधकाम अद्यापही अपूर्ण आहे आणि या बांधकामाकडे कंत्राट घेणाऱ्या कंपनीने अद्यापर्यंत बांधकाम पूर्ण केलेलं नाही आणि संत गतीने चालत असलेला हा बांधकाम अनेक वाहनांना अपघातांना समोर जावं लागत आहे। आपण या संदर्भात अनेक वाहनधारकांशी माहिती घेणार आहोत की याबाबत त्यांचे काय म्हणणे आहे। आपण बघू शकता की या बांधकाम जे कंत्राट सुरू आहे आणि त्या बांधकामावरून ब्रिजचे काम अपूर्ण आहे। या बांधकाम महामार्गावरून जे ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आपण बघू शकता जड वाहनं अनेक राज्यांतून हा महामार्गावरून चालत असतात आणि अद्यापही हा महामार्ग अपूर्ण आहे। त्यामुळे आपण बघू शकता की हे जड वाहनं इथून मार्गक्रमण करत आहेत आणि त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। कंत्राटदार कंपनीने अद्यापही हा महामार्ग अपूर्ण ठेवल्याने या महामार्गावरून वाहतूक खोळंबत आहे। वाहतूक खड्ड्यातून आपला प्रवास करत आहे आणि अनेक नागरिकांना अपघाताला समोर जावं लागत आहे। तुम्ही या महामार्गावरून आपण चालत असताना, वाहन चालवत असताना कोणत्या अडचणींना समोर जावं लागत आहे? आम्हाला या अडचणीत एवढा त्रास होता की हा बांधकाम न पूर्ण होता त्यानं बांधकाम पूर्ण नाही केलं आहे अजूनपर्यंत। आम्हाला आता 1 वर्ष म्हणजे आता 6 ते 7 महिने झाले आम्हाला त्रास होते खूप। या झाले खड्ड्यातून आहे, काही लोक खाली किचड्यातून पडून गेले, काही लोक ॲक्सिडेंट खूप होते त्याच्यात, काही त्रास लोकांनी, काही लोकांना त्रास होते। हा तो आम्ही आता जाता इथून जाऊन राहिला, आम्ही तर पडायला वाटला, मग एवढं त्रास होऊन राहिलं। देवरी आमगाव महामार्गावर ब्रिजचं काम सुरू आहे, परंतु संत गतीने हा बांधकाम सुरू असल्याने अनेक वाहनांना अपघातांना समोर जावं लागत आहे। आपण वाहनधारकांची मतं घेऊ। काय सांगाल या महामार्गावर हा संत गतीने बांधकाम सुरू आहे याबद्दल आपण काय सांगाल? खूप खेदाची बात आहे भाऊ। हे खरंच आपण जनसामान्यांसाठी हे आपण बघत आहोत की ज्याप्रमाणे इथून वाहतूक होत आहे आणि ज्या प्रकारे हा रस्त्याचं काम सुरू आहे, खरंच हे आपल्याला घातक आहे आणि लवकरात लवकर हा काम उद्याचं काम झालं पाहिजे अशी आमची पण मागणी आहे।
आम्ही आमच्या खासदारांना, आमच्या आमदारांना ह्या गोष्टीचा पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर ह्या विषयात काही काळजी घेता येते का एवढा कळवू आणि तुम्हा सगळ्यांची मदत कशी करता येईल ते बांधकाम कधी पूर्ण होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यशवंत बानकर, आमगाव.